नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत युतीचे उमेदवार मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवड। आगामी 10 ते 12 जानेवारी दरम्यान साजरा होणाऱ्या उपवन आर्ट फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आणि विद्यार्थी दशेतच मुलांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती मिळावी यासाठी प्रत्येक शाळेमध्ये सायबर सेफ्टी सेल लवकरच सुरू करण्याचा ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांचा मानस। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आज युतीचे मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आज सकाळी 11 वाजता मुकेश मोकाशी यांच्या निवडणुकीसाठी एकमेव अर्ज आल्याने ही घोषणा करण्यात आली। ठाणे परिवहन समिती पदाच्या निवडणुकीनंतर मिलिंद पाटणकर यांच्या राजीनाम्यामुळे उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली असून या निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं माघार घेतल्याने मुकेश मोकाशी यांचा मार्ग सुकर झाला। या निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला। परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीच्या वेळी उपमहापौरांच्या केबिनमध्ये कथित तोडफोड झाली होती। या प्रकरणी उपमहापौर पदाचे उमेदवार मुकेश मोकाशी यांना आरोपीही करण्यात आलं होतं। तसंच त्यांना अटक व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांवर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला होता। दरम्यान ठाणे सत्र न्यायालयाने मोकाशी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानं त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला। ठाण्यातील सांस्कृतिक विश्वात सध्या चर्चा असलेल्या पहिल्या उपवन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे मंगळवारी आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आलं। त्याचवेळी या महोत्सवासाठी ठाणे महापालिकेकडून कोणतीही मदत घेण्यात आली नसल्याचंही महोत्सवाचे अध्यक्ष अरुण कुमार आणि निमंत्रक संदीप कर्नावट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। 10 ते 12 जानेवारी दरम्यान हा महोत्सव ठाण्यातील उपवन परिसरात रंगणार आहे। पालिकेने या फेस्टिवलसाठी आर्थिक मदत केली नसली तरी पालिकेने उपवन तलावाच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी सहकार्य केल्याचं अरुण कुमार यांनी सांगितलं। या फेस्टिवलसाठी अंदाजे 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले। उपवनच्या निमित्तानं डॉक्टर एल सुब्रमण्यम आणि उस्ताद राशिद खान यांसारखे दिग्गज कलाकार प्रथमच ठाण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशाच्या विविध भागातील संस्कृतीचं दर्शन या फेस्टिवलमधून घडणार आहे। फेस्टिवलच्या तिकीट विक्रीला देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। फेस्टिवलसाठी मुख्य मंडपात 6000 आसनांची व्यवस्था असून रसिक आणि कलाकारांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे। भविष्यातही असे फेस्टिवल आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला। ठाण्यातील पहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10। सहयोगी ठाणे महानगरपालिका। सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार। उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग। हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन्स, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप। पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स। मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल। कम्युनिटी कार्निव्हल। महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल। ठाण्यातील कलारसिकांनी सर्व कलारसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10। सहयोगी ठाणे महानगरपालिका। सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल।
ठाणे पूर्व येथील आनंद सिनेमागृहात टाइमपास हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा या मागणीसाठी मनसेच्या महिलांनी देड इश्किया या सिनेमाचे पोस्टर्स फाडून टाइमपास आंदोलन केलं. ठाण्यातील कोपरी येथील आनंद चित्रपटगृहात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी ठाण्यातील मनसेच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी केली होती. मात्र आनंद सिनेमागृहाच्या संचालकांनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आनंद सिनेमागृहाच्या बाहेर जाऊन घोषणाबाजी केली. तसंच या ठिकाणी प्रदर्शित झालेल्या देड इश्किया या सिनेमाचे पोस्टर्स फाडले. त्याचा नाहक त्रास सिनेमा पाहण्यास आलेल्या रसिकांना झाला. शिवाय केवळ 10 ते 15 मिनिटांची शोबाजी करीत हे टाइमपास आंदोलन केल्यामुळे नागरिकांनीही मनसेच्या या स्टंटबाजीवर ताशेरे ओढले. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एखादा चित्रपट तयार करण्यामागे अनेक लोकांची मेहनत असते, परंतु त्यानंतरही आपल्याकडील लोक पायरसी सिनेमा बघतात. अशा प्रकारे चित्रपट पाहणारे सर्व लोक गुन्हेगारच आहेत, असं मत प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं. ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रेझिंग डेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सचिन खेडेकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी दशेतच मुलांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती मिळावी यासाठी प्रत्येक शाळेमध्ये सायबर सेफ्टी सेल लवकरच सुरू करण्याचा मानस ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी व्यक्त केला. अनेक वेळा अभिनेते ट्विटरवर आपलं मत मांडत असतात. यामध्ये बहुतांश कलाकार हे शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं त्यांना ट्विटरवर आपलं मत मांडायला वेळही नसतो. त्यांचे सहकारीच अनेक वेळेला असली कामं करत असतात. त्यामुळे फेसबुक आणि ट्विटर ही संपर्काची महत्त्वाची साधनं आहेत, त्यामुळे ती जपून वापरा, असं सचिन खेडेकर यांनी पोलीस सायबर सेलच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितलं. जे विद्यार्थी मनाने कमकुवत असतात, ज्यांची मित्रमंडळी नसतात, असे विद्यार्थी सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण अधिक असल्याचं खेडेकर यांनी यावेळी सांगितलं. आपल्या देशात पायरसीबाबतचे कायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले नसल्यानं त्याची भीती सध्या आपल्यामध्ये नाही, मात्र कधीतरी कायदा तुमच्यापर्यंत पोहोचतोच. परिणामी जेवढी वर्ष तुम्ही अशा प्रकारे चित्रपट बघाल, तेवढी वर्ष तुम्ही गुन्हेगार ठराल, असं वक्तव्य सचिन खेडेकर यांनी यावेळी बोलताना केलं. आजच्या घडीला अनेक विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनी आहेत, तसंच संगणकाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोलिसांना पोहोचणं शक्य नसल्यानं शाळेतच सायबर सेल सुरू करून विद्यार्थ्यांशी संपर्क साधणं सहज शक्य होणार असल्याचं रघुवंशी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला मानसोपचार तज्ज्ञ हरीश शेट्टी, DSCIचे वरिष्ठ व्यवस्थापक व्यंकटेश मूर्ती, सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी आदी मान्यवर उपस्थित होते. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता लक्ष्मण कनोजिया, ठाणे फास्ट TV न्यूज, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. नमस्कार.